नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आल्याचे चित्र आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतं। आता मी नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पावर आहे। आपण जर बघितलं तर विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे तब्बल 10 दरवाजे आहेत ते उघडण्यात आलेत। त्यामुळे जे आहे ते गोदावरी नदीपात्रात जवळपास 1 लाख क्यूसेक्स वेगाने जे आहे ते विसर्ग सुरू असल्याचे चित्र आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं। खरं तर पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले तरी हे विष्णुपुरी प्रकल्प कोरडा ठाक होता। मात्र गेल्या दीड महिन्यापासून ज्या पद्धतीने नांदेड जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली त्यामुळे जे आहे ते सातत्यानं विष्णुपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण जर बघितलं तर नांदेड जिल्ह्यात ज्या पद्धतीने ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, त्यामुळे जे आहे ते तब्बल 6,48,533 हेक्टरवर शेती पिकाचं नुकसान झालंय। आणि जर आपण खरीपाची पेरणी पाहिली तर 7,233 हेक्टरवर खरीपाची पेरणी आहे। त्यामुळे जे आहे ते नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक शेती पिकाचं नुकसान झाल्याचे चित्र सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। मात्र समाधानाची बाब अशी आहे की या जोरदार पावसामुळे जे आहे ते भूगर्भातील पाणी पातळी सुद्धा वाढली आहे। त्यामुळे रब्बी हंगामातील सिंचनाचा प्रश्न सुद्धा मिटला आहे। मात्र एकीकडे जे आहे ते शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी सुद्धा हातबल झाल्याचे चित्र पाहायला मिळतात। अजून सुद्धा पावसाळा बाकी आहे आणि ज्या पद्धतीने पाऊस पडतोय त्यामुळे जे आहे ते शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते। आणि नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पाचं आपण हे दृश्य पाहतोय। आता 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत। 1 लाख क्यूसेक्स वेगानं या ठिकाणी पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि काही वेळाने जे आहे ते अजून 4 दरवाजे उघडले जाणार आहेत। त्यामुळे जे आहे ते हा विसर्ग 1,25,000च्या वर सुद्धा जाण्याची शक्यता आहे। एकंदरीत जे आहे ते नांदेड जिल्ह्यात यावर्षी जोरदार पाऊस पडला। नांदेड जिल्ह्याची सरासरी जे आहे ते 891 मिलीमीटर आहे। मात्र आताच जे आहे ते या पावसानं नांदेड जिल्ह्यातील पावसाची सरासरी सुद्धा गाठली आहे। त्यामुळे यावर्षी समाधानकारक पाऊस असला तरी नांदेड जिल्ह्यात मात्र शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, विष्णुपुरी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।